नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, 17 एप्रिल रोजी भारतीय जी संसद आहे आणि संसदेमध्ये लोकसभा जी आहे तर त्या लोकसभेमध्ये 131वे घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते मांडण्यात आलं होतं। ते जर पारित झालं असतं तर 107वी घटना दुरुस्ती संविधानामध्ये झाली असती, पण ते काही पारित होऊ शकलं नाही। तर याच गोष्टीचा आपण प्रॉपर ॲनालिसिस करणार आहोत। ना आपण सरकारच्या बाजूने बोलणारे, ना विरोधी पक्षाच्या बाजूने बोलणारे, आपण बोलणारे एमपीएससीच्या बाजूने। म्हणजे एमपीएससी यामधून काय काय आपल्याला प्रश्न विचारू शकतं, तर ते सगळे प्रश्न आपण या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत। मग सुरू करूया आजचं सेशन। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने शेवटची ऑफर असणार आहे आपल्या ॲपवर। त्याचबरोबर इतरही बॅचेस आहे, कंबाईन 60+ गॅरंटीची बॅच किंवा ही नवीन बॅच आपण सुरू केलेली आहे, 1 सब्जेक्ट एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट करायचा आणि त्याची एकच नोट्स असणार आहेत। अशा प्रकारच्या बॅचेस जे आहे ते तुम्हाला आपल्या ॲपवर बघायला मिळेल। मग आता सुरू करूया आजचं सेशन। बघा विद्यार्थी मित्रांनो, 17 एप्रिल ही तारीख जी आहे तर शुक्रवारी लोकसभेमध्ये एक विधेयक मांडण्यात आलं। ते विधेयक मांडताना सरकारने असं सांगितलं की हे विधेयक जे आहे ते महिला आरक्षण जे आहे तर महिलांना 33% आरक्षण देण्यात आलेलं आहे। ऑलरेडी यासाठी संविधानामध्ये 106वी घटना दुरुस्ती करण्यात आलेला आहे आणि नारी शक्ती वंदन कायदा जो आहे तो करण्यात आलेला आहे। मग हे 33% आरक्षण लवकर देण्यासाठी एक विधेयक जे आहे ते आपल्या लोकसभेमध्ये मांडण्यात आलं। ते होतं 131वे घटना दुरुस्ती विधेयक। आता फक्त हे आपण जर बघितलं तर महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक होतं का, तर नाही। त्यामुळेच हे नामंजूर झालं। ऑलरेडी महिलांच्या आरक्षणाचं एक विधेयक जे आहे ते मंजूर झालेलंच आहे, पण हे जे विधेयक आहे तर या विधेयकाबाबत आपल्याला काही महत्त्वाच्या बाबी समजून घ्यायच्या आहे। पहिले तर इथे एक गोष्ट लक्षात घ्या, मोदी सरकार जेव्हापासून आलेले तेव्हापासून त्यांचं आपण जर बघितलं तर आजपर्यंत सगळी विधेयकं जी आहे तर ती बऱ्यापैकी पारितच झाली होती, पण हे 131वे घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर ते पारित झालेलं नाही। त्यामुळे सरकारला जो आहे तो एक मोठा धक्का जो आहे तो या ठिकाणी बसलेला आहे। सुमारे 29 तास संसदेमध्ये चर्चा चालली। आपण जर बघितलं महिला खासदार सुद्धा या विधेयकाबाबत आक्रमक होत्या। सत्ताधारी पक्ष जो आहे आणि विरोधी पक्षात जे आहे ते मोठ्या प्रमाणावर डिबेट झालं आणि शेवटी विधेयक जे आहे तर ते पारित होऊ शकलेलं नाहीये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, नारी शक्ती वंदन कायदा जो आहे तो ऑलरेडी 2023 मध्ये करण्यात आलेला आहे। आता नवीन एक घटना दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्यासाठी अधिसूचना जी आहे ती 16 एप्रिलला देण्यात आली आणि 17 एप्रिलला हे विधेयक लोकसभेत मांडण्यात आलं, पण ते काही पारित होऊ शकलं नाही। आता बघा, हे जे विधेयक होतं यामध्ये दोन बाजू आहेत। म्हणजे सगळ्यांना वाटतं की यामध्ये महिला आरक्षणाचाच विषय, पण यामध्ये तसं नाहीये। महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी ऑलरेडी नारी शक्ती वंदन कायदा करण्यात आलेला आहे, पण हे आरक्षण म्हणजे लवकरात लवकर मिळावं, जेणेकरून पुढच्या जे 2029 निवडणुका आहे तर त्यामध्ये महिलांना या आरक्षणाचा लाभ घेता येईल। आता या विधेयकाची दुसरी बाजू काय होती, तर या विधेयकाची दुसरी बाजू होती की यामध्ये मतदारसंघाची पुनर्रचनेचा विषय होता। आता मतदारसंघाची पुनर्रचना म्हणजे काय, तर बघा आज लोकसभेमध्ये जर बघितलं तर 543 जागा आहे। ओव्हरऑल पूर्ण देशामधून 543 लोक आपल्याला तिथे खासदार लोकसभेमध्ये बघायला मिळतात। मग या 543 जागांवरून या जागा ज्या आहेत ते वाढवल्या जाणार होत्या आणि 580 केल्या जाणार होत्या। लोकसभेतल्या 543 जागा ज्या आहे तर त्या 850 वर नेल्या जाणार होत्या। किती? 850 वर। आणि राज्यातल्या विधानसभेच्या सुद्धा जागा वाढवल्या जाणार होत्या। तर यामध्ये ही एक बाब जी आहे ती लपलेली होती। म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना जी आहे ती करण्याचा प्रस्ताव जो आहे तो या विधेयकामध्ये होता। म्हणजे वरवरून दिसतंय की हे विधेयक जे आहे ते महिला आरक्षणाचं होतं, पण आतमध्ये यामध्ये महिला मतदारसंघ पुनर्रचना डिलिमिटेशनचा सुद्धा समावेश होता। मग आता बघा, हे डिलिमिटेशन काय भानगड आहे, तर याचा कलम आहे भारतीय राज्यघटनेचा कलम 82। आता कलम 82 मध्ये संविधानामध्ये सांगितलेलं आहे की आपण काय करायला पाहिजे, तर वेळोवेळी देशामध्ये डिलिमिटेशन करायला पाहिजे। म्हणजे देशामध्ये जे काही लोकसंख्येनुसार मतदारसंघ जे आहे तर त्यांची रचना करायची आहे वेळोवेळी, आणि त्याचबरोबर राज्यामध्ये जागाची वाटणी जी आहे ती लोकसंख्येनुसार करायची। कलम 82 मध्ये दोन गोष्टी सांगितल्या। एक म्हणजे जी राज्य आहे त्यामध्ये लोकसंख्येनुसार जागाची वाटणी करायची आहे। मग त्यानुसार जर बघितलं तर महाराष्ट्राच्या वाट्याला 48 लोकसभेच्या जागा आलेल्या आहेत। आणि दुसरी गोष्ट, ज्या काही जागांचं वाटप झालेलं आहे
त्यामध्ये सेम लोकसंख्या असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये ज्या 48 जागा आहे त्यामध्ये सेम लोकसंख्या असली पाहिजे. तर अशा रीतीने आपल्याला काय करायचंय, मतदारसंघाची रचना करायची. मग याला काय म्हटलं तर डिलिमिटेशन म्हटलं तर. आणि घटनेमध्ये या कलमामध्ये सांगण्यात आलं होतं की दर 10 वर्षांनी हे डिलिमिटेशन करायचं. किती? दर 10 वर्षांनी डिलिमिटेशन करायचं. मग आपण सेम तेच फॉलो केलं. डिलिमिटेशनचा कायदा आपण 1952 मध्ये केला, 1962 मध्ये केला, 1972 मध्ये केला आणि 2002 मध्ये केला. आणि डिलिमिटेशन आयोग जो आहे तो 1952, 1962च्या कायद्यानुसार 1963 मध्ये, 1972च्या कायद्यानुसार 1973 मध्ये आणि 2002च्या कायद्यानुसार 2002 मध्ये डिलिमिटेशन आयोग, परिसीमन आयोग आपण स्थापन केलेला आहे. मग सर दर 10 वर्षांनी करायचं सांगितलं होतं. 52 मध्ये झालं, 62 मध्ये झालं, 72 मध्ये झालं, पुढे 82 मध्ये डिलिमिटेशन कमिशन स्थापन का करण्यात आलं नाही, तर हे थोडं एक्सप्लेन करा. बघा आता घटनेच्या कलम 82 मध्ये म्हटलेलं आहे की लोकसंख्येनुसार राज्यामध्ये काय करायचं, जागांचं वाटप करायचंय. तर काय झालं, उत्तरेकडील जी राज्य आहे त्यांनी आपल्या लोकसंख्येवर कंट्रोल ठेवलंच नाही आणि त्यांची लोकसंख्या भरमसाठ वाढली. म्हणजे दक्षिणेकडील राज्य आहे त्यांनी काय केलं, आपल्या लोकसंख्येवर कंट्रोल ठेवलं. त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये लोकसंख्या जी आहे तर ती नियंत्रित राहिली. आपण 1976 ला लोकसंख्या धोरण आणलं, 2000 साली लोकसंख्या धोरण आणलं आणि लोकसंख्या नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले आणि त्याची चांगली अंमलबजावणी जी आहे ती महाराष्ट्र आणि महाराष्ट्राकडच्या दक्षिणेकडील राज्यांनी केली. पण उत्तरेकडील राज्यांमध्ये लोकसंख्या जी आहे तर ती कंट्रोलमध्ये आली नाही. अजूनही आज तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या वाढ बघायला मिळते. मग आता काय झालं, तिथली लोकसंख्या वाढली म्हणून तिथल्या जागा ज्या आहेत ते दर 10 वर्षांनी वाढतच गेल्या आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये दर 10 वर्षांनी जागा ज्या आहेत त्या कमी होत गेल्या. कारण ते काय करत होते, लोकसंख्या नियंत्रण करत होते. आपण लोकसंख्या नियंत्रणाचा खरा कार्यक्रम जो आहे तो 1952 पासूनच सुरू केला होता आणि असं करणारा भारत जो आहे तो पहिला देश होता कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम सुरू करणारा. मग आपण जर बघितलं तर यामुळे काय झालं, दक्षिण भारतातली लोकसंख्या कमी होत गेली आणि एकूणच त्यांचं प्रतिनिधित्व जे आहे लोकसभेमधील त्यांचं प्रतिनिधित्व जे आहे ते सुद्धा काय होत गेलं, कमी होत गेलं. आणि उत्तर भारतातील लोकसंख्या जास्त होत गेली त्यामुळे तिथले खासदार सुद्धा जास्त आपल्याला बघायला मिळतात आणि तिथलं प्रतिनिधित्व सुद्धा लोकसभेमध्ये आपल्याला जास्त बघायला मिळतं. म्हणून मित्रांनो, पंतप्रधान जर एखाद्या व्यक्तीला बनायचं असेल तर उत्तरेकडील राज्यामध्ये जास्त खासदार असले तरी पण चालून जाते. आता हे जे बिल होतं या बिलमध्ये सेम हीच गोष्ट होती. 543 जागा ज्या आहेत तर त्या वाढून 850 वर जाणार होत्या. पण या 850 जागांपैकी जास्तीत जास्त जागा कुणाला मिळणार होत्या, उत्तरेकडील राज्यांना या जास्तीत जास्त जागा मिळणार होत्या. दक्षिणेकडील राज्याच्या जागांमध्ये देखील वाढ होणार होती पण उत्तरेकडील राज्यांना खूप जास्त जागा मिळणार होत्या. मग याला आपण जर बघितलं तर दक्षिणेकडील राज्याने काय केलेला आहे, विरोध केलेला आहे. महिला आरक्षणाला विरोध नव्हता, विरोध जो होता तो या मतदारसंघाच्या पुनर्रचनेला होता ऍक्च्युली. कारण या जागा राज्यामध्ये सुद्धा वाढणार होत्या. आपण जर बघितलं तर केंद्रामध्ये सुद्धा या लोकसभेमध्ये जागा वाढणार होत्या आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये या जागा दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या होत्या. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये आता या 850 पैकी दक्षिणेकडील राज्यामध्ये समजून घे की 250च्या आसपास जागा राहिल्या असत्या आणि उत्तरेकडे जर बघितलं तर उरलेल्या बाकी जागा आपल्याला उत्तरेकडील राज्यामध्ये बघायला मिळाल्या असत्या. त्यामुळं पंतप्रधान ठरवण्यामध्ये दक्षिणेकडील राज्याचा काही रोलच राहिला नसता. मग त्यामुळे जर बघितलं तर हे विधेयक जे आहे ते वरून एक वेगळ्या प्रकारचं आहे पण आतमध्ये एक वेगळी गोष्ट त्या विधेयकामध्ये लपलेली होती. सरकारने पण बघा, सरकारने आपण जर बघितलं 2 सेपरेट विधेयक किंवा महिला आरक्षणाचं वेगळं विधेयक मांडलं नाही, ते एकत्रितच मांडलं. आणि आपण जर बघितलं हे सगळ्यावरून विरोधी पक्षाने आणि खास करून साऊथच्या राज्यांनी याला विरोध केलेला आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की घटना दुरुस्ती घटनेमध्ये साध्या बहुमताने आणि विशेष बहुमताने केली जाते आणि काही घटना दुरुस्तीसाठी विशेष बहुमत आणि अर्ध्या राज्याची संमती लागते. जेव्हा तुम्हाला संघ राज्याच्या तरतुदीमध्ये बदल करायचा असतो तेव्हा अर्ध्या राज्यांची संमती लागते साध्या बहुमताने आणि विशेष बहुमताने तुम्हाला घटना दुरुस्ती करावी लागते. आता इथं बघा, विशेष बहुमत म्हणजे नेमकं काय असतं. विशेष बहुमत म्हणजे एखाद्या सभागृहाची एकूण सदस्य संख्या जी आहे तर त्याच्या 50% जास्त लोकांचं समर्थन लागतं आणि जे उपस्थित आणि मतदान करणारे लोक आहे त्यांच्या 2/3 लोकांचं इथं बहुमत लागतं. मग किती लोक उपस्थित होते तर टोटल 558 लोक उपस्थित होते. मग यांच्या 2/3 मतं जी आहे ती पडणं गरजेची होती. थोडक्यात 66% मतं जी आहे ती या विधेयकाच्या बाजूने पारित होण्यासाठी पडणं जे आहे ती गरजेची होती. मग ती किती होती, 66% म्हणजे 352 हा आकडा आपल्याला बघायला मिळतो.
352 जर मतं इथं पडली असती तरच हे विधेयक पारित झालं असतं, पण विधेयकाच्या बाजूने मतदान झालं 298 आणि या विधेयकाच्या विरोधात मतदान झालं 230 आणि मग त्यामुळे जे विधेयक आहे ते पारित होऊ शकलं नाही. मग बाकी पुढे राज्यामध्ये जाण्याचा या विधेयकाचा काही संबंधच येत नाही. तर अशा प्रकारे आपण इथं डिटेल अनालिसिस जे आहे ते या विधेयकाबाबत इथे केलेलं आहे. तर दक्षिणेकडील राज्यांचं म्हणणं काय आहे तर इथं तुम्ही बघू शकता लेफ्ट साईडला, आम्ही लोकसंख्या नियंत्रणाची धोरणं जी आहे ती यशस्वीपणे राबवलेली आहे. 2011च्या जनगणनेनुसार जागा वाढवल्यास अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तरेकडील या विधेयकानुसार 2011च्या जनगणनेचा रेफरन्स घेऊन जागांची वाढ जी आहे ती केली जाणार होती. म्हणजे ज्या जागा 543 आहे तर त्या 550 जे आहे त्या वाढवण्यासाठी 2011च्या जनगणनेचा विचार केला जाणार होता. मग अधिक लोकसंख्या असलेल्या उत्तरेकडील राज्याचे संसदेमध्ये वर्चस्व वाढलं आणि आमचे प्रतिनिधित्व घटत हा आमच्यावर अन्याय आहे. म्हणजे दक्षिणेतील राज्यांनी चांगलं काम करून पण त्यांच्यावर काय होत होता, अन्याय होत होता. उत्तरेकडील राज्यांनी आपण जर बघितलं लोकसंख्या नियंत्रित न करता त्यांचा फायदा होत होता. मग त्यामुळे जर बघितलं तर हा मेन मुद्दा जो आहे तो कशाचा होता तर प्रादेशिक प्रतिनिधित्व संघर्षाचा हा मुद्दा आपल्याला बघायला मिळतो. आपण जर बघितलं सत्ताधारी पक्षाचं आणि विरोधी पक्षाचं काय म्हणणं होतं हे सुद्धा बघू. सत्ताधारी पक्षाने हे विधेयक जे आहे ते मांडताना महिला आरक्षण किंवा महिला सक्षमीकरण हा मुद्दा समोर ठेवला, पण विरोधी पक्षांनी जो मुद्दा समोर ठेवला तर तो काय होता, डिलिमिटेशन वाला. तर महिला सक्षमीकरण हे एक ऐतिहासिक आणि आवश्यक पाऊल आहे. विरोधी पक्ष मुद्दाम तांत्रिक कारण पुढे देऊन महिलांच्या हक्कांच्या आड येत आहे. सीमांकन ही एक आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया असून ती पूर्ण केल्याशिवाय आरक्षण न्याय ठरणार नाही असं सरकारी पक्षाचं म्हणणं होतं. विरोधी पक्षाचं होतं आमचा महिला आरक्षणाला विरोध नाही, ते तात्काळ लागू करा, म्हणजे ते लगेच लागू करा. सत्ताधारी पक्ष महिला आरक्षणाच्या नावाखाली सीमांकनाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे. दक्षिणेकडील राज्यावर होणारा अन्याय टाळल्याशिवाय हे विधेयक स्वीकार्य नाही. तर आपण दोन्ही बाजू ज्या आहेत विधेयकाच्या बघितलेल्या आहे. विधेयक काय होतं काय नाही तर सगळ्या गोष्टी बघितलेल्या. प्रश्न कुठे येऊ शकतो तर प्रश्न जो आहे तो बिल क्रमांक काय त्यावर प्रश्न येऊ शकतो. ही तारीख लक्षात ठेवा 17 एप्रिल. त्यानंतर जर बघितलं तर विधेयक कोणत्या प्रकारचं होतं तर विधेयक जे आहे तर ते विशेष बहुमत प्लस अर्ध्या राज्याची संमती लागणारं विधेयक होतं, कारण यामध्ये संघराज्य तरतुदीमध्ये बदल झाला असता. विधेयकाच्या बाजूने किती मतं पडली, विधेयकाच्या विरोधात किती मतं पडली तर ही सुद्धा लक्षात ठेवायची आहे. विशेष बहुमत का असतं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. विधेयकामध्ये ज्या दोन गोष्टी आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. जागा 543 वरून किती करणार आहेत तर 850 पर्यंत जागा नेल्या जाणार आहे. तर हा सुद्धा मुद्दा लक्षात ठेवा. बाकी परीक्षेमध्ये काय विचारलं जाऊ शकतं तर परीक्षेमध्ये अनुच्छेद 368 संविधान घटना दुरुस्तीचे जे कलम आहे त्यामध्ये घटना दुरुस्तीच्या प्रकारावर प्रश्न येऊ शकतो. कलम 300A आणि 332A हे लक्षात ठेवा, हे नारी शक्ती वंदन कायद्याशी संबंधित कलम आहे. मतदारसंघ पुनर्रचना काय आहे, आतापर्यंत डिलिमिटेशन कायदे किती वेळा करण्यात आलेले आहे आणि आयोग किती वेळा स्थापन करण्यात आलेले आहे. ते मी तुम्हाला सांगितले 4 वेळा कायदे आणि 4 वेळा आयोग स्थापन करण्यात आलेले, तर ते कधी कधी ते लक्षात ठेवायचं आहे. बाकी मेन्स मध्ये काय प्रश्न येऊ शकतो तर प्रादेशिक समतोल आणि लोकप्रतिनिधित्व यामधील संघर्ष 131व्या घटना दुरुस्तीच्या निमित्ताने कसा समोर आला यावर चर्चा करायला तुम्हाला लावली जाऊ शकते. बाकी लेक्चर आवडलं असेल तर लेक्चर लाईक करा, जेणेकरून मी डेली अशा लेक्चर जे आहे ते तुमच्यासाठी बनवल. त्यानंतर जर बघितलं तर जी मोठी ऑफर आहे त्याचा फायदा घ्या. आपले करंटचे मासिक आहे, त्याचबरोबर कंबाईन 60+ मार्क गॅरंटी देणारी बॅच आहे. 1 सब्जेक्ट 1 व्हिडिओ 1 नोट्स वाली बॅच सुद्धा उपलब्ध आहे. तर थांबूया आपण इथं, भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.